नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर. आज आपण चर्चा करणार आहोत टोमॅटो पिकाबद्दल. आज जर बघितलं तर टोमॅटोला रेट खूप चांगले आहेत. मी कालच मार्केटमध्ये गेले होते. टोमॅटोचे रेट आता 100 रुपये किलो झालेला आहे. सो रेट खूप चांगला आहे. तर आता शेतकरी पण मला फार मोठ्या प्रमाणामध्ये कॉल करतात आणि मला विचारतात की मॅडम, माझ्या टोमॅटोच्या पिकावरती हे काय झालेलं आहे. आता सध्या जर बघितलं तर अवकाळी पाऊस, ज्याला आपण रिटर्न मान्सून पण म्हणतो, तर हा रिटर्न मान्सून फार मोठ्या प्रमाणामध्ये 1-2 दिवसापूर्वी बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे की टोमॅटो पीक हे अतिशय नाजूक आहे आणि ह्या पिकामध्ये जर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जर पाऊस झाला तर हा स्ट्रेसमध्ये जातो, ताणामध्ये जातो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते रोग यायला लागतात. आता जर बघितलं तर टोमॅटो हा वेगवेगळ्या स्टेजमध्ये आहे. तर काही ठिकाणी टोमॅटोची लागवड होऊन 20 दिवस झालेले आहे, काही ठिकाणी तो प्लॉट 35 दिवसाचा झालेला आहे, काही ठिकाणी 55 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तर आपल्या टोमॅटो उत्पादकांसमोर एक फार मोठ्या प्रमाणात एक प्रश्न असतो की आता सगळ्यात जास्त म्हणजे आपल्याला इम्पॉर्टन्स काय आहे, तो म्हणजे की फुटवे जास्तीत जास्त काढणं, सेटिंग चांगली झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की फळांची साईज आपली खूप चांगली झाली पाहिजे, त्याचा ग्लेझीनेस वाढला पाहिजे, त्याला क्रॅकिंग नकोय. तर अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे काय, उत्पादन वाढ झाली पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण एक टोमॅटोचा सिक्वेन्स बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या रोगांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त सेटिंग, फुलधारणा जास्तीत जास्त कशी व्हावी ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि तिसरा व्हिडिओ आपला असणार आहे तो म्हणजे साईज कशी व्हावी ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर आता आज जे आहे ते आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे रोगांबद्दल. जर टोमॅटोमध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे रोग आहेत ते म्हणजे अर्ली ब्लाइट, दुसरा म्हणजे लेट ब्लाइट आणि तिसरा म्हणजे जीवाणूजन्य करपा. आता अर्ली ब्लाइट जो आहे तो अर्ली ब्लाइट ज्याला आपण मराठीमध्ये लवकर येणारा करपा म्हणतो, लेट ब्राईट म्हणजे ज्याला आपण उशिरा येणारा करपा म्हणतो, आणि जीवाणूजन्य करपा, असे 3 प्रकारचे जे महत्वाचे जे रोग आहेत ते आपल्या टोमॅटोमध्ये ह्या वेळेला येतात. आता जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवाणूजन्य करपा फार मोठ्या प्रमाणामध्ये थैमान मानतोय. कारण बऱ्याच ठिकाणी आता जे आहे ते टोमॅटोची जी साईज आहे ती कमीत कमी लिंबाच्या आकाराची टोमॅटोची साईज झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मला आता 1-2 दिवसापूर्वीच एक नाशिकमधून फोन आला होता. दिंडोरी भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर दिंडोरीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हब आहे, फार मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवड केली जाते. तर तिथं त्या फार्मरचा मला फोन आला आणि त्यांनी मला फोटो टाकले की म्हणजे मॅडम, माझ्या टोमॅटोला हे काय झालंय. तर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा टोमॅटो आपला सेट होतोय, लिंबा एवढा आकार झालाय, तर त्यांच्या ज्या वरच्या जे पेटल्स असतात, ज्या पाकळ्या असतात, जे देठ असतं त्याच्यामध्ये टिपके पडतात. एक गोलाकार टिपका जो पहिल्यांदा ब्राऊन कलरचा असतो आणि नंतर ब्लॅक कलरचा होतो. तर हे जे टिपके आहेत ते टिपके म्हणजे जीवाणूजन्य करपाचे टिपके असतात. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँटीबायोटिकचा स्प्रे घेतला पाहिजे किंवा कॉपरमध्ये तुम्ही अँटीबायोटिक टाकून त्याचा स्प्रे घ्या. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोनिका, ज्याच्यामध्ये COC आहे आणि वेलेडामायसिन आहे. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असलेला जो कोनिका आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता. किंवा आपलं जो नुसतं फक्त ब्ल्यू कॉपर मिळतो मार्केटमध्ये, त्या ब्ल्यू कॉपरमध्ये तुम्ही अँटीबायोटिक टाका, वेलेडामायसिन किंवा कासुगाबी वापरा. स्ट्रेप्टोमायसिनला मी तुम्हाला सगळ्यांना वारंवार सांगते की स्ट्रेप्टोमायसिन वरती बॅन आहे, तर स्ट्रेप्टोमायसिन कृपा करून कुणीही वापरू नका. वेलेडामायसिन, कासुगाबीमायसिन जर तुम्ही सेपरेटली वापरत असताल तर त्याचा 2 ml प्रति लिटरचा डोस आहे. आणि जर सपोज जर तुम्ही ब्ल्यू कॉपर घेत असताल तर तोही 2 ग्रॅम पर लिटरचा डोस आहे. आणि जर तुम्ही कोनिका वापरत असताल तर कोनिकाचा जो डोस आहे तो 2 ग्रॅम पर लिटरचा डोस आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फवारणी घेऊ शकता. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लवकर येणारा करपा, जो सुरुवातीच्या स्टेजमध्ये जो करपा येतो तो करपा येतो अल्टरनारिया बुरशीमुळे. म्हणजे हा जो आहे तो बुरशीजन्य रोग आहे. त्याच्यासाठी आपल्याला कंट्रोल करण्यासाठी मार्केटमध्ये फार वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने अवेलेबल आहेत. आता जेव्हा आपल्याकडे रोग येतो त्यावेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट मधलं फंजीसाईड वापरा. सिस्टमिक मधलं फंजीसाईड शक्यतो वापरायचं नाही. कारण की काय होतं, पावसाळ्याच्या दिवसामध्ये सिस्टमिक मधलं जे काही फंजीसाईड आहे ते जास्त काम करत नाही आणि रोग आल्यानंतर हे कॉन्टॅक्ट मधलंच
फंजिसाइड वापरायचे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे अँट्राकॉल आहे, त्यानंतर Z78 आहे, कुमानेल आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फंजिसाइड्स आहेत त्या फंजिसाइड्सचा वापर करा. M45 पण तुम्ही वापरू शकता. आणि जर समजा तुम्ही कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक मधलं जर तुम्ही कॉम्बिनेशन वापरताय तर तेही कॉम्बिनेशन तुम्ही यूज करू शकता. जसं तुमचं कर्जेट आहे तुमच्याकडे, त्याच्यानंतर तुमच्याकडे मेलेडिओ आहे, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक मध्ये काम करणारे बुरशीनाशक तेही वापरू शकता. किंवा तुम्ही रोको बरोबर तुम्ही अँट्राकॉलचा वापर करू शकता, Z78चा वापर करू शकता. हेही कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता. एलिएट वापरू शकता, त्याच्याबरोबर तुम्ही Z78 घ्या, हे तुम्ही वापरू शकता. हे Z78 मी तुम्हाला काम म्हणते कारण की झिंक जो मॉलिक्यूल आहे, हा झिंक जो आहे तो आपल्या पेशींच्या भक्तिका स्ट्रॉंग करणं, पेशींचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये संख्या वाढवणं ह्याच्यासाठी तो मदत करतो. त्याच्यासाठी आपण तो झिंक जो आहे तो आपण वापरू शकतो. त्याचबरोबर जो आपला उशिरा येणारा करपा जो आहे, जो लेट ब्लाइट आहे, तर तो फायटोप्थोरा नावाच्या बुरशीमुळे येतो. हा फायटोप्थोरा नावाची जी बुरशी आहे ती ओमायसिटिस फॅमिली मधून येते. त्याच्यामुळं ही जी बुरशी आहे ही बुरशी आपल्या पानांवरती आणि आपल्या फळांवरती पण येते. आता ही बुरशी जेव्हा आपल्या पानांवरती येते तेव्हा आपल्या पानांवरती असे एक कुठल्याही प्रकारचा आकार नसतो, म्हणजे वेगळ्या प्रकारचे असे ओबड-दोबड आकारामध्ये आपल्याला ब्राऊन कलरचे जे स्पॉट्स आहेत ते आपल्या पानांवरती आपल्याला दिसतात आणि फळांवरती पण तसेच ब्राऊन कलरचे स्पॉट दिसतात. तुम्हाला मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये फोटो दाखवणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे, जे मी तुम्हाला आता सांगते. त्यामुळे फोटोमध्ये तुम्हाला अजून छान क्लॅरिटी येईल की मी तुम्हाला काय सांगते ते. तर टोमॅटोमध्ये जे जीव घेणे किंवा जे आपल्या टोमॅटो उत्पादकांच्या डोक्याला फार मोठा ताप आहे तो म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे 3 प्रकारचे जे रोग आहेत जे वरती आपल्याला दिसतात, तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर विल्टिंग, ज्याला आपण मर म्हणतो, मर पण फार मोठ्या प्रमाणामध्ये येते. आता जी मर आहे ती मर आपल्याकडं 2 प्रकारे येते, ते म्हणजे जीवाणूजन्य मर आणि बुरशीजन्य मर. आता ही जीवाणूजन्य मर येते तेव्हा तुम्हाला तुमचं झाड जे आहे ते एकदम टवटवीत दिसणार आहे, फक्त शेंडा काय होतो, मान टाकतो. आणि आता जर तुम्ही बघितलं, जर सिव्हिअर झाला असेल तर जिथं आपली नवीन फांद्या फुटतात बघा, तर तिथंही ना तुम्हाला ब्राऊन कलरचे स्पॉट्स दिसायला चालू होतात. तर ते हे जे आहे तिथं पण तुम्हाला तो जीवाणूजन्य प्रॉब्लेम असतो. जीवाणूजन्य जी आपली ज्याला आपण काय म्हणतो की झॅन्थोमोनास आहे किंवा एरविनिया आहे, त्याच्यामुळं हे वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणूजन्य रोग होतात. तर ह्या जीवाणूंना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मातीमध्ये ड्रेंचिंग करावं लागणार आहे, आळवणी करावी लागणार आहे. त्याच्यासाठी अँटीबायोटिक जे मी मगाशी नावं सांगितली, व्हॅलाडा आणि कासुगाबी, ह्यांचा 500 ml पर एकरनी तुम्ही त्यांचं ड्रेंचिंग करा, आळवणी करा. तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही कॉपर प्लस व्हॅलडा किंवा कासुगाबीचं पण तुम्ही ड्रेंचिंग करू शकता. त्याच्यामुळे होतं काय की कॉपरमुळे तुमची बुरशी आणि जीवाणू दोघांना पण आळा बसणार आहे, त्यामुळे तुम्ही ते करू शकता. कारण की ह्याच्यामध्ये जर तुम्ही झाड उपटून काढलं तर तुम्हाला मुळ्या एकदम पांढऱ्या शुभ्र एकदम छान दिसतील. पण जेव्हा तुम्ही त्याला काप घेताल, मधून कट करताल मुळीला आणि पाण्यामध्ये तुम्ही सोडताल, तेव्हा त्याच्यामध्ये अगरबत्तीचा धूर कसा आपल्याला दिसतो तसा पाण्यामध्ये तो तुम्हाला दिसणार आहे, जे मी तुम्हाला आता इथे फोटोमध्ये दाखवणार आहे. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात येईल की जेव्हा तुमची पांढरी मुळी स्वच्छ असते आणि फक्त वरती शेंडा तुमची मान टाकतो, तर त्याच्याकडे समजून जायचं की आपल्याकडे जी आहे ती जीवाणूजन्य मर आलेली आहे. आत्ताचे जे हे क्लायमेट आहे हे जीवाणूजन्य रोगांसाठी अतिशय पोषक आहे. कारण की काय झालंय, पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणामधली ह्युमिडिटी वगैरे जेव्हा वाढते त्यावेळेस जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या बुरशीनाशकाबरोबर जीवाणूजन्य पण
साठी वेगवेगळे अँटीबायोटिक्स जे आहेत त्यांचं कॉम्बिनेशन करा. म्हणजे बुरशीनाशक आणि अँटीबायोटिक हे कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारा घ्या, आळवणी करा, तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की बुरशीजन्य मोर पण आपल्याकडे येते जी फ्युझेरियम नावाच्या बुरशीमुळे येते. त्याच्यासाठी जर बघितलं तर मार्केटमध्ये फार वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत, बायोलॉजिकल्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बॉटॅनिकल्स पण पेस्टिसाइड्स अवेलेबल आहेत. तर ह्यांचा पण तुम्ही वापर करू शकता. मी तुम्हाला वारंवार सांगते की सुरुवातीपासून जर तुम्ही बायोलॉजिकल जर तुम्ही वापरत असताल ट्रायकोडर्मा, बॅसिलस वगैरे, तर पुढे जाऊन तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. म्हणून सुरुवातीपासून तुम्ही मायकोरायझा वापरायला सुरुवात करा. सुरुवातीपासून तुम्ही बॅसिलस, ट्रायकोडर्मा, सुडोमोनास ह्या सगळ्या बायोलॉजिकलचा वापर करा. ॲझोथोबॅक्टरचा वापर करा, ॲझोस्पिरुलिनचा वापर करा. तुम्हाला रिझल्ट अतिशय सुंदर मिळतील आणि तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करा. रोग येऊ नये म्हणून तुम्ही जेवढी खबरदारी घेताल, झाडाला जेवढी ताकद देताल, तेवढं तुमचं झाड रोगापासून वंचित राहणार आहे आणि तुम्हाला 100% रिझल्ट खूप चांगले मिळणार आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.